नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. हे तूप बघू शकताय तुम्ही, काय मस्त तयार झालं आहे, अगदी रवाळ दाणेदार. तर बऱ्याच जणांचं ना साजूक तूप बनवताना जी साय साठवली जाते ती पिवळसर होते. त्याची बेरी किंवा जे ताक आहे ते खाताना कडवट लागतं. योग्य पद्धतीने जर हे तूप आपण केलं नाही तर त्याची चवसुद्धा बिघडते. तर मी आज तुम्हाला अगदी महिनाभराची साय साठवून त्यापासून पनीर, मिठाई आणि 1 किलोपेक्षाही जास्त तूप बनवून दाखवलं आहे. मी स्वतः ही रेसिपी अनेक वेळा ट्राय केली आहे, जी मी आज तुमच्याबरोबर शेअर करते आहे. एकही पदार्थ वाया न जाता आज आपण इथे साजूक तूप घरच्या घरी कसं बनवायचं ते बघूयात. चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप म्हणजे दुधावरची साय कशा पद्धतीने साठवायची. तर ही महिनाभराची दुधावरची साय आहे. तर 1 लिटर म्हशीच्या दुधावरची रोजची साय मी काढून भांड्यामध्ये साठवून डीप फ्रीझरमध्ये ठेवत होती. ज्या ठिकाणी आपला बर्फ तयार होतो त्या ठिकाणी ही साय आपल्याला साठवत राहायची आहे. म्हणजे बिलकुल पिवळी होत नाही, कडवट लागत नाही आणि वाससुद्धा येत नाही. तुम्ही बघू शकता अगदी पांढरी शुभ्र आपली ही साय आहे. तर 1 ते 1.5 तासापूर्वीच मी ही डीप फ्रीझरमधून काढून बाजूला ठेवली होती. 1-1.5 तासानंतर बघा ती अशी भांड्यातून आपल्याला काढून एका जाडबुडाच्या कढईमध्ये टाकून घ्यायची आहे. आता ही 2-3 तासासाठी मी अशीच ठेवणार आहे. रूम टेम्परेचरवर यायला हिला थोडा वेळ लागतो कारण हिवाळा आहे. उन्हाळ्यामध्ये ही प्रोसेस अगदी झटपट होते. तुम्ही या स्टेजला यापासून लोणी तयार करू शकतात किंवा मग अगदी पारंपरिक पद्धतीने आपण बनवणार आहोत. याला 2 मोठे चमचे इतकं दह्याचं विरजण लावून घ्यायचं. याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून एक 5 ते 7 तासासाठी आपल्याला उबदार जागेमध्ये हे मिश्रण ठेवायचं आहे. म्हणजे याचं छान दही तयार होतं. उन्हाळा असेल तर ही प्रोसेस अगदी 3 ते 4 तासामध्ये सुद्धा अगदी झटपट होते. आता आपण हे एकाच दिशेने असं फेटून यापासून लोणी तयार करणार आहोत. यापेक्षा अजून थोडं मोठं भांडं असेल ना तर उत्तम, कारण मला हे भांडं थोडं छोटं पडलं होतं. 1 महिन्याचं साय होतं हे पूर्णपणे. आणि आता यामध्ये मी 1 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता अगदी एक 3 ते 4 मिनटामध्येच यापासून आपलं लोणी लगेचच बाजूला व्हायला लागतं. अगदी इझिली तयार होतं. कुठलंही हँड मिक्सर किंवा मिक्सरचा वापर करण्याची गरज नाही. त्याचबरोबर खूप जास्त भांडी भरण्याचा सुद्धा आवश्यकता नाही आहे. अगदी मी कढईमध्येच ही सगळी प्रोसेस केलेली आहे. यामध्ये 1-2 ग्लास मी पुन्हा पाणी ॲड केलेलं आहे आणि याला चांगलं फेटून घेणार आहे. म्हणजे आपलं अजिबात लोणी वाया जात नाही. तुम्ही बघू शकताय असं अगदी हँड बीटरनेच मी याला बीट करून घेतलेलं आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बऱ्यापैकी आपलं लोणी तयार झालेलं आहे. पण आपल्याला आता एकदा हे लोणी धुवून घ्यायचं आहे. त्यामुळे मी काय करणार आहे, दुसऱ्या भांड्यामध्ये याला ट्रान्सफर केलं आहे आणि यामध्ये रूम टेम्परेचरचं पाणी वापरलेलं आहे. आता हिवाळा आहे त्यामुळे मी इथे रूम टेम्परेचरचंच पाणी वापरलेलं आहे. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये ही प्रोसेस करणार असाल तर थोडं बर्फाचं पाणी किंवा बर्फाचीच क्यूब वापरले तरीही चालेल. हे बघा अशा पद्धतीने आपलं हे लोणी या ठिकाणी निघालेलं आहे. अगदी झाऱ्याने जरी तुम्ही हे लोणी बाजूला केलं तरी अगदी इझिली बाजूला होतं. इतकं छान घट्ट आणि मस्त लोणी तयार झालेलं आहे. आता दुसऱ्या भांड्यामधलं सुद्धा लोणी मी याच पद्धतीने काढून घेतलेलं आहे. लोणीतलं जे पाणी आहे ते मात्र आपल्याला चांगलं हाताने असं पिळून काढायचं आहे बघा या पद्धतीने. म्हणजे यामध्ये पाणी राहत नाही आणि आपलं तूप लवकर तयार होतं. खूप जास्त पाण्याचा अंश राहू देऊ नका. या पद्धतीने मी लोणी तयार करून घेतलेलं आहे. आता यातलं थोडंसं लोणी मी नैवेद्यासाठी म्हणजे आपल्या कृष्ण बाप्पासाठी काढून ठेवणार आहे. मी जेव्हा पण घरी तूप बनवते त्या लोणी मी काढून ठेवत असते देवाच्या नैवेद्यासाठी. आता आहे ना या स्टेजला किंवा हे ताक आहे याची चव घेऊन बघायची. हे आंबट असेल तर यापासून तुम्ही कढी किंवा ताक करून पिऊ शकतात. पण या ठिकाणी हे जास्त आंबट झालेले नाही आहे त्यामुळे मी याचं पनीर तयार करणार आहे. आता बघा आपण तूप तयार करायला घेऊयात आधी. तर शक्यतो जाडबुडाचीच कढई घ्या. जर तुमच्याकडे पितळाची कढई असलेली कढई असेल तर त्यामध्ये हे तूप अतिशय उत्तम होतं, बिलकुल खाली लागत नाही. पण तुम्ही स्टीलची कढई करत असाल तर सतत असं ढवळत राहायचं आहे. आणि मोठी कढई घ्या म्हणजे तूप आपलं ओतू जात नाही किंवा वाया जात नाही. एकीकडे आपलं तूप तयार होतं आहे तोपर्यंत आपण आता राहिलेल्या ताकापासून पनीर कसं बनवायचं ते बघूयात. तर मी जे ताक होतं ते गरम करत ठेवलेलं आहे. हे बघा अशी त्याला एक उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये 1 मोठा चमचा भरून मी व्हिनेगर ॲड केलेलं आहे. आता आपल्याला हे जे राहिलेलं ताक किंवा हे काही दूध आहे हे फाडून घ्यायचं आहे. यापासून आपण पनीर तयार करणार आहोत. बिलकुल कडवट लागत नाही. बघा आपण जेव्हा टेस्ट केलं ना तेव्हाच आपल्या लक्षात येतं. तर त्या स्टेजला जर तुम्हाला कडवट लागलं तर तुम्ही
त्याच्यापासून काहीही बनवू शकत नाही, तुम्हाला ते टाकून द्यावं लागतं. पण जर तुम्ही ही सगळी स्टेप बाय स्टेप प्रोसेस वापरली तर तुमचं पनीरसुद्धा अगदी चविष्ट तयार होईल. तर दूध फाटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपण एका चाळणीमध्ये काढायचं आणि पूर्णपणे हे असं एकदा धुवून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये काही विनेगर असेल तर ते निघून जातं. तर पनीरसुद्धा आपल्याला बांधून ठेवायचं आहे. आता इकडे आपलं तूपसुद्धा रेडी झालं आहे. अगदी ब्राऊन रंगाची याची बेरी होईपर्यंत आपल्याला याला कडवून घ्यायचं आहे. यामध्ये 2 लवंगा टाकल्या, याने हे दाणेदार तयार होतं. आणि एका कापडामध्ये बघा मी पनीर बांधून घेतलं आहे, त्यावर असं वजन ठेवणार आहे, म्हणजे अगदी राहिलेलं पाणीसुद्धा आपल्या यातलं निघून जातं. एकीकडे बघा आपलं तूप किती मस्त गोल्डन रंगावर तयार झालं आहे. आता आपण हे गाळून घेऊयात. तर मी असं काचेच्या बरणीमध्ये हे गाळून घेतलं आहे. तर अंदाजे 1-अर्धा किलो तरी हे तूप असेल. तुम्हाला काय वाटतं हे तूप किती आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपली ही बेरी तयार झालेली आहे. ही बेरीसुद्धा अजिबात कडवट लागत नाही. एकदा तुम्ही आवर्जून करून बघा. आमच्या घरी तर ही बेरी खायला सगळ्यांना खूप आवडते. यापासूनसुद्धा मी तुम्हाला एक मिठाई तयार करून दाखवते. आधी पनीर बघून घेऊयात. पनीरसुद्धा बघा मस्त तयार झालं आहे, अगदी कोरडं आणि मस्त. पनीरसुद्धा साधारण अर्धा किलो असावं. तर पनीरचं वजनसुद्धा तुम्हाला काय वाटतं, मला नक्की कमेंट करून सांगा. परफेक्ट असं पनीर रेडी झालं आहे. यापासून तुम्ही पनीर पराठा, भाजीसुद्धा बनवू शकतात. बिलकुल कडवट झालेला नाही आहे. एकसुद्धा पदार्थ आपण वाया घालवलेला नाही आहे. आता आपण मिठाई तयार करूयात बेरीपासून. तर त्याच कढईमध्ये मी ही बेरी आणि 2 मोठे चमचे इतकी साखर टाकलेली आहे. माफ करा, साखर टाकण्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. तर आवडीनुसार तुम्ही यामध्ये साखर टाकून घ्या. तर यामधली साखर लवकर मेल्ट होत नाही, त्यामुळे एक मोठा चमचा इतकं पाणी टाकायचं आणि अगदी तूप सुटेपर्यंत आपल्याला ही बेरी परतवून घ्यायची आहे. बेरीला छान तूप सुटलं की यामध्ये 1 पॅकेट 10 रुपयाचं जे मिल्क पावडरचं पॅकेट असतं ना, ते ॲड करायचं. याने या मिठाईला चव खूप छान आहे. त्याला फक्त एकदा छान मिक्स करायचं आहे आणि लगेचच हे आपण एका ताटलीमध्ये काढून याला वडीचा आकार देणार आहोत. तर मी हे एका ताटलीमध्ये काढून व्यवस्थित स्पॅच्युल्याने एकसारखं दाबून घेणार आहे, म्हणजे याच्या वड्या खूप छान पडतात. थोडंसं आपण याला गार होऊ देऊयात. हे बघा, बेरीची जी मिठाई तयार केली तीसुद्धा गार झालेली आहे. चवीला म्हणाल तर 1 नंबर ही मिठाई लागते. तर तुम्हीसुद्धा अशी साजूक तूप, त्यापासून पनीर, त्यापासून मिठाई आवर्जून करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.